नमस्कार सर्वांना, रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे। बघा, आज मी तुम्हाला एक नवीन अशी रेसिपी दाखवत आहे। ही एक नवीन अशी रानभाजी आहे आणि ती आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। ओळखा बघू ही कोणती रानभाजी आहे तर ही रानभाजी वाघाटे किंवा गोविंदफळ म्हणतात याला। ही फक्त आषाढ महिना सुरू झाला की ही मिळते आणि जुलै ऑगस्ट मध्ये ही भाजी खातात। ही खूप पौष्टिक आहे, त्यामुळे सर्वांनी ही रानभाजी ओळखा आणि अशी तुम्ही पण भाजी बनवून खा व मस्त रहा। वाघाटीच्या रानभाजीमध्ये असणारे औषधी गुणधर्म बघूया आपण। ही फळं खूप कडक असतात, त्यामुळे याला आता ठेचून बारीक करू। त्याआधी ही फळे धुवून घेऊ। मी आता हे वाघाटे छान धुवून घेतले आणि यामध्ये घातलेले आहे आणि या खलबत्त्यामध्ये मी आता हे फोडून घेणार आहे। बघा, हे असं याचं बी काढून घ्यायचं आहे। यामध्ये बियाचं प्रमाण जास्त असते, याप्रमाणे आपण आता हे यामधील बिया काढून घेऊ आणि याला वाफवून टाकू। बघा, मी आता हे वाघाट्याला छान फोडून हे असं बी बाजूला केलेलं आहे आणि हे याचं जे कवर आहे ते बाजूला केलेलं आहे। हे आपण आता फेकून देऊ आणि याला गरम पाण्यामधून वाफवून घेऊ। आता गंजामध्ये पाणी उकळत आहे, यामध्ये मी या वाघाट्याच्या फोडी टाकणार। बघा, आता याला छान वाफवून घेऊ आपण 5 ते 7 मिनिट। आता या वाघाट्या मी वाफवून घेतल्या आणि याला पाण्यातून बाहेर काढलं। कढईमध्ये बघा एक पडी तेल गरम करून घेतलं। बघा, आता तेल छान गरम झालेलं आहे, यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालत आहे, लसूण। बघा, आता लसूण लालसर झालेला आहे, हे मी आल्याची पावडर घालत आहे, तुम्ही पेस्ट पण घालू शकता। कांदा घालत आहे, ते छान 2 मिनिट परतून घेऊ। यामध्ये हिरवी मिरची घालत आहे। बघा, आता कांदे मिरची छान परतले आहे, यामध्ये मी आता हे टमाटर घालत आहे। वाघाट्या ह्या थोड्या कळवट असतात म्हणून मी यामध्ये टमाटर घालत आहे। तुम्ही चिंचेचा कोड सुद्धा घालू शकता, आमचूर पावडर पण घालू शकता। यामध्ये बघा पाव चम्मच हळद घालत आहे, लाल तिखट बघा 1.5 चम्मच घालत आहे, कारण यामध्ये हिरवी मिरची घातली होती। चवीपुरते मीठ, अर्धा चम्मच धना पावडर, 1 चम्मच गरम मसाला। हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। बघू, यामध्ये आपण थोडं पाणी घालू, नाहीतर मसाले करपून जाणार। याला आता छान शिजवून घेऊ 2 मिनिट। बघा, आता हे टमाटर आणि सर्व मसाले छान शिजलेले आहे। यामध्ये आपण ही भिजवून ठेवलेली चणा डाळ घालू। डाळ थोडा वेळ आपण शिजू देऊ। वाघाट्या पहिलेच शिजले आहे, त्यामुळे आपण आता थोडा वेळ ही डाळ शिजवून घेऊ। यावर झाकण ठेवू, या झाकणावर थोडं पाणी घालू आणि हे पाणी गरम झाल्यानंतर त्या भाजीमध्ये घालू। बघा, आता हे पाणी गरम झालेलं आहे, आपण या मसाल्यामध्ये घालू। याला पुन्हा 2 मिनिट शिजवून घेऊ। बघू, आता आपण ही डाळ आता यामध्ये छान शिजलेली आहे, यामध्ये आपण या वाघाट्या घालू। या आता छान मिक्स झालेल्या आहे, याला पुन्हा आता झाकून 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊ। बघा, आता ही भाजी आपण बघू। ही बघा, आता डाळ पण पूर्ण शिजलेली आहे आणि वाघाट्या पण। यामध्ये मी कोथिंबीर घालत आहे। बघा, आता ही अशी वाघाट्याची भाजी खूप छान वास येत आहे। अशी ही पौष्टिक रानभाजी तुम्ही पण बनवून नक्की खा
वर्षातून 1-2दा तरी आपण अशा रानभाज्या खाल्ल्या पाहिजे. त्यामुळे आपले शरीर हे सुदृढ हेल्दी राहते. व माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.